हाय फ्रेंड. तर कशा आहात तुम्ही? सकाळच्या तुम्हाला खूप खूप शुभकामना. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर इकडे पाहू शकताय माझ्या आवारामध्ये किती छान ऊन आलेलं आहे. सूर्यप्रकाश आलेला आहे. खूपच छान माझ्या बघा डोळ्यावरती, डोक्यावरती खूप छान असं ऊन घेण्यासाठी मी आलेली आहे पाठीमागे माझ्या आवारात. तर हे आहे आमचं आवार आणि खूप छान असं सकाळ सकाळी असं वाटतं उन्हामध्ये बसून राहावं. तर माझी मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये आणि मिस्टर माझे का सगळं आवरून घेत आहेत. कारण आम्हाला जायचं आहे आता बाजारात. म्हणजे एक काम आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. तर मी म्हटलं थोडा वेळ जरा आवारामध्ये फिरून येते. तर हे पहा छान असं मला चिकू दिसलेलं आहे माझ्या आवारात. चिकूच्या झाडावर हा आहे चिकूचा झाड. तर असं चिकू पिकायला आता म्हटलं काढूया आपण दिसलेत तर. तर चला पिकायलासाठी थोडेसे काढून घेते झाडावरून मी चिकू. तर मोबाईल पकडायला तर कोणीच नाही आहे, तर मोबाईल ठेवूनच मला काढावे लागतील. तर चला सर्व चिकू काढून घेते मी आणि मग आता जाऊया आपण. जरा माझ्या मिस्टरांचं काम आहे बाहेर, तर त्याच्याचसाठी मी चाललेली आहे आता. आणि मग तिथले काही व्हिडिओ केलेत नाही मी. तर हे आता लगेच रिटर्न मी घरी आलेली आहे. तर आपण घरी बाहेरून आल्यानंतर घरातलं गडबड असतेच. तर चला आता लागणार आहे मी फटाफट जेवणाला. तर इकडे पाहू शकते ऊन, खूपच ऊन आहे आणि घरामध्ये आतमध्ये ना थंडी लागते. तर मी छान अशी चण्याची उसळ बनवणार आहे आता. चला या छान असं बटाटा कापलेला आहे मी, कांदा टोमॅटो कढीपत्ता छान ताजं ताजं काढलेलं आहे. दूधसुद्धा येता येता घेऊन आलेली आहे मी बाजारातून. तर म्हटलं आता गरम करून ठेवते आणि जेवणसुद्धा लावते, कारण आता छोटे सरकार येतील जेवायला. तर मिस्टरांनासुद्धा भूक लागलेली. आज आम्ही बाहेर गेल्यानंतर काही खाल्लं नाही, नाहीतर काही ना काही खातच असतो. तर म्हटलं चला आता फटाफट उसळ बनवून घेते चण्यांची. तर वाटण तर रेडीच आहे, वाटण बनवून ठेवलेलं मी. तर म्हटलं चल फटाफट जेवण आता बनवून घेते. तर लसूण ठेचून छान टाकते मी. तर लसूण ना साळांसोबतच टाकते, छिलके म्हणजे कधी काढतच नाही, कारण त्याची खूप छान चव येते. तर म्हटलं आता टाईमपास नको, मोबाईल साईडला ठेवून देवा आणि फटाफट माझं कामसुद्धा होणार आणि व्हिडिओसुद्धा होणार. तर चला फटाफट मी जेवण बनवून घेते, कारण जेवण सकाळी टिफिनसाठी बनवलेलं आहे, चपाती भाजी. त्याच्यासोबत आता काहीतरी पाहिजेच आपल्याला. तर छान असे मी चणे मी रात्री भिजत घातलेले. रात्री म्हणजे संध्याकाळीच भिजत घातलेले, त्याच्यामुळे त्यांना खूप छान असे मोड आलेत. जर बांधून ठेवले ना तर खूप छान मोड येतात आणि मोड आलेल्याची भाजी खूपच छान होते. तुम्ही सुकी बनवली तरी पण आणि अशी मोड गेलेली छान असं उसळ बनवलं तरीही. चला तर मी बनवून घेणार आहे. असं बाहेर गेल्यानंतर खूप टाईम जातोच आपलं. आपण किती नाही नाही म्हणालो तरी आपलं एक काम असलं तर आपण 2-2 कामं करतो आणि मग आपलं वेळ निघून जातो. तर आज माझे मिस्टर घरी होते आणि त्यांचं काहीतरी काम होतं बाजारात. तर म्हटलं चला दोन्ही कामं करून घेऊ. पण मी आज एकही व्हिडिओ केला नाही बाहेर गेल्यानंतर, कारण त्यांचं काम जरा अलगच होतं. त्याच्या म्हटलं कशाला व्हिडिओ करायचा, म्हटलं नकोच करूया. तर मग घरी आल्यानंतर म्हटलं आता जेवणाचं तरी करूया व्हिडिओ, जास्त नाही काय जमलं तर. तर इकडे पाहू शकते जेवायला आपली उसळ रेडी झालेली आहे, भातसुद्धा रेडी झालेला आहे आणि ही आहे छान तिखट बुंदी. तर दही होतं छान. तर रायता बनवायचं होतं. म्हटलं मिस्टरांना विचारलं बनवू का, तर ते म्हणाले तुला जितकं पाहिजे तितकंच बनव, मला काही नको आहे. तर म्हटलं त्यांच्यासाठी होती मच्छी. तर माझं उपवास आज चालू झालेला आहे, मार्गशीर्ष महिना, त्याच्यामुळं मी काय खात नाही, पण मी घरामध्ये बनवते. तर मी छान उसळ बनवली आणि छान बुंदीचा रायता, त्याच्यासोबत कोबीची भाजीसुद्धा आहे, पण ती कालची आहे. तर मी काही भाज्या टाकत नाही, फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण राहिलेलं खाणार कोण, मम्मीला तर खायलाच हवं. तर मी तर खरंच नाही टाकून देत भाज्या, लगेच यूज करते आणि संपवून टाकते. आणि छान अशी काकडी आहे आणि इतकी छान टेस्टी उसळ झालेली आहे. तर या जेवायला तुम्ही पण, खरंच खूपच छान. आणि मी काला वाटण बनवलेला होता,
तर कुठल्याही भाज्यांना ना काला वाटण टाकलं ना, मोड आलेलं एक नंबर भाजी होते. मुगाची असू द्या, चण्यांची असू द्या, चवळीची असू द्या, तर कालं वाटण बनवलं ना तर खूप छान.